आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। या परिस्थिती कशी असो, माझं प्रेम खरं आहे आणि याच प्रेमाच्या जोरावर तर आपण ठरवलं होतं ना अख्खं लाईफ एकत्र घालवायचं। मग आज जर मी प्रॉब्लेम मध्ये तर तू माझा हात कसा काय सोडू शकतेस? लाईफ एकत्र घालवताना सोबत चालायचं असतं प्रीतम। आपल्या पार्टनरला एकटं टाकून वेगळ्याच प्रवासावर निघाल्यावर कसा संसार करणार आहे मी? कशी साथ देणार आहे मी तुमची? या मी वेगळ्या प्रवासावर नाही निघालोय, मलाच माहित नाही काय झालंय। तू तरी विश्वास ठेव ना माझ्यावर। तुमच्यावर विश्वास ठेवायचा आहे प्रीतम, पण कसा विश्वास ठेवू मी तुमच्यावर सांगा ना? जे डोळ्यांना दिसतंय ते कसं नाकारू? आणि तुमच्याकडे काही उत्तर पण नाहीयेत। मला माहित नाही, मला आठवत नाही, एक साधा ठोस पुरावा नाहीये तुमच्याकडे प्रीतम। ठीक आहे, तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवून माझी शपथ घेऊन सांगा की तुमच्या हातून काही चूक घडलेली नाहीये। मला माझं उत्तर मिळालंय। तुम्ही अजिबातच ठामपणे सांगू शकत नाहीयेत की तुमचा त्या मोनिकाशी आणि तिच्या पोटात असलेल्या बाळाशी काही संबंध नाहीये। असं नाहीये। तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती प्रीतम। हे तुमच्यावर एवढं प्रेम केलं आणि तुम्ही आज यापुढे तुम्ही माझ्या डोळ्यासमोर नाही आलात ना तरच बरं। प्रिया, प्रिया, इकडचं झालं की लगेच निघून तिकडे सगळे। सॉरी, मी मध्येच टपकलो। नाही नाही, यू मोस्ट वेलकम। बोला ना। काय नाही, मी असं जस्ट तुमच्याशी बोलायला आलोय। माझा बिझनेस बरा आहे, म्हणजे नॉट व्हेरी बिग बट आय एम डुईंग गुड। आणि मी बिझनेस वाढवायच्या प्रयत्नात आहे। सो आय एम लुकिंग फॉर गुड पीपल टू पार्टनर विथ। चांगली माणसं मिळाली तर बिझनेस आणखी वाढतो, म्हणजे तुमच्यासारखी माणसं। तर माझं असं प्रपोजल होतं की तुम्ही जर माझ्याबरोबर माझ्या बिझनेसमध्ये पार्टनर व्हायला तयार झालात तर इट विल बी अ ग्रेट अपॉर्च्युनिटी फॉर मी। आम्हाला खरंच आवडेल तुमच्यासारख्या जेन्युइन बिझनेसमन बरोबर काम करायला। थँक्यू सो मच। वा, मला फार बरं वाटलं हे ऐकून। मला आणखी एक डील करायची होती। बोला ना। पण मी थोड्या वेळाने केली तर चालेल? आय एम सॉरी। ओके, यू गाईज प्लीज कॅरी ऑन। चल, येतो।